देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेत असणारी आणि किंबहुना उद्यापर्यंत चर्चेत राहणारी बातमी पाहूया। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना निरोप दिल्यानंतर आज विधिमंडळात फोटो सेशन झालं। या फोटो सेशन दरम्यान एका फ्रेममध्ये सध्याचं संपूर्ण राजकारण क्लिक झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। असं काय घडलं आजच्या फोटो सेशनमध्ये पाहूया। फोटो सेशनसाठी 10 खुर्च्या रांगेत सज्ज होत्या। वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा सर्वात पहिले पोहोचले। खुर्च्यांवरची नावं वाचून ते स्थानापन्न झाले। अजितदादांनंतर सगळे नेते हळूहळू फोटो सेशनसाठी गोळा होऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आले। बावनकुळे, चंद्रकांत दादा, नीलम गोऱ्हेही आले। ज्यांना निरोप द्यायचा होता ते अंबादास दानवेही आले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोटो सेशनला उपस्थित राहिलं पाहिजे अशी अंबादास दानवेंची तळमळ स्पष्ट दिसत होती। मिलिंद नार्वेकर सुद्धा उद्धव ठाकरेंना सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते। फडणवीसांच्या शेजारची खुर्ची एकनाथ शिंदेंची होती। फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे तिथे बसले। मग एंट्री झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची। राहुल नार्वेकरांसाठी अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी करून दिली। थोडासा उशीर झालेल्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीमुळे फोटो सेशनला संगीत खुर्चीचं स्वरूप प्राप्त झालं। त्यांनी राम शिंदेंच्या बाजूला खुर्ची पकडली। नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, अजित पवार, अंबादास दानवे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील ही फ्रेम रेडी होती। फोटो क्लिक होणार होता। मात्र त्याआधी अंबादास दानवेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे पोहोचले। काही जण उभे राहिले, काही जणांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला। पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची। आधी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या खुर्चीच्या दिशेनं पुढे सरकत होते। तेवढ्यात राम शिंदेंचा हात पकडून खुणावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यानं कैद केलं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फूट नव्हे तर काही इंचाच्या अंतरावर होते। मात्र प्रत्यक्षात मनातला दुरावा पराकोटीचा होता। शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजर टाळली। नीलम गोऱ्हेंनी देखील ठाकरेंना शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली। मात्र उद्धव ठाकरे शिंदेंऐवजी गोऱ्हेंच्या बाजूला बसले। फोटो क्लिक झाला। सगळे नेते माघारी फिरू लागले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले आणि त्यांनी निरोप घेण्यासाठी हात मिळवला। त्यानंतर एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांकडे वळले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। तर दुसरीकडे फडणवीस, राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये खेळीमेळीचा संवाद रंगला। एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे विधान परिषदेमध्ये एक राजकीय ऑफर दिली